नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मी आज तुमच्यासोबत एक भन्नाट अशी रेसिपी शेअर करणार आहे। अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होणारी ही स्नॅक्सची रेसिपी आहे। बटाटा आणि ब्रेड वापरून इथे आपण हे मस्त कुरकुरीत रोल्स बनवले आहे। वरतून कुरकुरीत, आतून सॉफ्ट तयार होतात। विशेष म्हणजे फ्रीजमध्ये स्टोअर करून आहे ना तुम्ही आयत्या वेळी हे तळून मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकतात। तर त्यासाठी मी इथे मीडियम आकाराचे बघा 8 ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहे। या ब्रेडच्या स्लाइस आता आपल्याला पाण्यामध्ये डिप करायचे आहे। तर मी इथे ब्राऊन ब्रेड वापरलेला आहे, तुम्ही व्हाईट ब्रेड वापरला तरीही काही हरकत नाही। जो तुम्हाला अवेलेबल होईल तो ब्रेड तुम्ही यासाठी वापरू शकतात। आता हे ब्रेड छोट्या आकाराचे असल्यामुळे मी 8 घेतलेले आहे। ब्रेडची स्लाइस मोठी असेल तर 5 ब्रेडच्या स्लाइस घेतल्या तरीही चालेल। सगळे ब्रेड बघा असे पाण्यामध्ये थोडे डिप करायचे आणि एक्स्ट्राचं पाणी आपल्याला सगळं असं पिळून काढून टाकायचं आहे। या पद्धतीने बघा। आणि आता ना हा ब्रेड आपण हाताने चांगला आधी मोकळा करून घेऊयात। आता यामध्ये बटाटा टाकायचा आहे। तर मी ना बटाटे असे कुकरला लावून उकडवून घेतले। गार झाल्यानंतर मी हे फ्रीजमध्ये 1 तासासाठी ठेवले होते। म्हणजे यामध्ये जास्त मॉइश्चर असेल ना तर ते निघून जातं आणि मग आपल्याला जास्त ब्रेड वापरण्याची गरज पडत नाही। आता यामध्ये हे जे उकडवून साल काढून घेतलेले बटाटे आहेत ते सगळे यामध्ये टाकायचे। किसून टाका म्हणजे ना एकसारखे मिळून येतात आणि याचा गोळा खूप छान तयार होतो। समजा काही कारणाने हे मिश्रण सैलसर झालं असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडासा ब्रेड वाढवला तरीही चालेल। आता यामध्ये 2 मोठे चमचे बारीक चिरलेला कांदा, 2 मोठे चमचे किसून घेतलेलं गाजर मी यामध्ये ॲड केलं आहे। त्याचबरोबर एक शिमला मिरची होती तर ती बिया काढून बारीक कट करून टाकली आहे। एक हिरवी मिरची टाकायची आहे, अगदी बारीक कट करून टाका आणि बेताची हिरवी मिरची टाका। लहान मुलं खाणारे असतील तर त्यांना तिखट लागतं। 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 2 मोठे चमचे आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा रेड चिली फ्लेक्स ॲड केले आहे, 1 चमचा मीठ आहे, मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकतात, अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये 1 चमचा चाट मसाला टाकायचा आहे। हवं तर तुम्ही यामध्ये मिक्स हर्ब्स किंवा ऑरिगॅनोसुद्धा ॲड करू शकतात, पण आपण अगदी बेसिक मसाले वापरून या ठिकाणी हे छान गोळा याचा तयार करून घेणार आहोत। आता हे बघा याचा गोळा छान आपला तयार झालेला आहे। आता आहे ना एकसारखे आपल्याला गोळे तयार करायचे आहे याचे। तर याला आकार देण्यासाठी किंवा एकसारखे गोळे येण्यासाठी काय करायचं, एखादा घरातला चमचा घ्यायचा आणि त्याने हे मिश्रण हातावर घ्यायचं आणि एकसारखे याचे असे गोल गोल आकार लाडू तयार करून घ्यायचे आहे। तुमच्याकडे कुकी कटर्स असतील तर तुम्ही वेगवेगळ्या शेपचे सुद्धा याला आकार देऊ शकतात आवडीनुसार। तर या ठिकाणी 30 बघा आपले हे रोल्स तयार झालेले आहे। आता आपण एक स्लरी तयार करूयात। तर त्यासाठी ना बाउलमध्ये 2 मोठे चमचे मैदा आणि 2 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे। चिमूटभर मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून याची सैलसर अशी आपल्याला स्लरी तयार करून घ्यायची आहे। आता एकीकडे मी 4 माझ्याकडे ब्रेड स्लाइस उरलेल्या होत्या तर त्या मिक्सरवर फिरवून ब्रेड क्रम्ससुद्धा तयार करून घेतलेले आहे। आता स्लरीमध्ये एक गोळा टाकायचा आणि काट्या चमच्याने बघा उचलायचा आणि तो असा या ब्रेड क्रम्समध्ये टाकायचा आहे आणि चांगला घोळवून घ्यायचा। हे बघा या पद्धतीने केलं ना तर वरचा एक्स्ट्राचा जो ब्रेड क्रम आहे ना तो निघून जातो आणि आपलं तेल कमीत कमी खराब होतं। अजून एक पद्धत मी तुम्हाला दाखवते, अजिबात हात भरत नाही। यामुळे काय करायचं, काट्या चमच्याने स्लरीमध्ये एक गोळा घोळवायचा आणि या पद्धतीने बघा डब्यामध्ये थोडेसे ब्रेड क्रम्स घ्यायचे आणि असं गोल गोल याला फिरवायचं आहे, म्हणजे अगदी इझिली याला ब्रेड क्रम्स लागतात। तर याच पद्धतीने काही रोल्स मी तयार करून घेणार आहे। जर तुम्हाला हे जास्त दिवस टिकवायचे असतील तर तुम्ही डीप फ्रीझरमध्ये सुद्धा हे स्टोअर करून आयत्या वेळी याचा आस्वाद घेऊ शकतात। किंवा तुमच्याकडे बर्थडे पार्टी वगैरे असेल ना तर तुम्ही आदल्याच दिवशी हे तयार करून ठेवू शकता। डीप फ्रीझरमध्ये स्टोअर करायची, बिलकुल खराब होत नाही। आता मीडियम फ्लेमवर तेल गरम करायचं। सुरुवातीला 1-2 गोळे टाकून बघायचे आणि हे बघा असा गोल्डन रंग येईपर्यंत मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे चांगले तळून घ्यायचे आहे। अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे जर तुम्हाला यामध्ये चीज ॲड करायचं असेल तर चीजसुद्धा तुम्ही ॲड करू शकतात। आता राहिलेले सगळे ब्रेड रोल्स जे आहेत ते मी मीडियम टू हाय फ्लेमवर गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेणार आहे। तोपर्यंत तुम्हाला निवेदन आहे, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तर या ठिकाणी मी काही ब्रेड रोल्स तळून सॉससोबत सर्व केलेले आहे। तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। माझा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। धन्यवाद।